मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एबीमा रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। दंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काही लोक म्हणत असतील तर नवी मुंबईचं काय? इकडे तर गुंडांशी संबंध आहेत वगैरे चालू आहे। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। रवींद्र धंगेकर यांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो काढला। धंगेकरांच्या एक्सवरच्या अकाउंटवर पुढे फर्स्ट असा देखील उल्लेख। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा, धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसले। संजय राऊतांचं विधान। मोहोळ विरुद्ध भाजपतील एक गट असा संघर्ष सुरू, राऊतांचा दावा। भाजप नव्हे तर विकृती विरोधामध्ये लढतोय। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, रवींद्र धंगेकर यांचं विधान। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप। धंगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले। मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार, फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजनांकडनं पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलं होतं भाष्य। पतीची अब्रू वेशीवर टांगू नका एवढं करा, गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदारावरील विधानानंतर प्रकाश महाजनांचा करुणा मुंडेंना टोला। ज्यांच्याकडे रक्ताने हात मखलेले लोक आहेत ते ज्ञान देतात। मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर निशाणा। लोकशेवड्यासाठी आमची लढाई, काँग्रेसला समजून घ्यावं। राहुल गांधी चेन्नीथला खरगेंशी बोलू, महापौर मराठी होण्यासाठी प्राधान्य, संजय राऊतांचं विधान। जय जयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। कौटुंबिक स्नेहबंधामुळे राजकीय चर्चांना उधाण, तर दोन भाऊ एकत्र जरी आले तरी हीच खरी दिवाळी, जय जयवंती ठाकरेंची प्रतिक्रिया। आमच्या देवाभाऊंमुळे दोन्ही भाऊ एकत्र, बाळासाहेब देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद देत असतील, चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला। सिल्वरोग निवासस्थानी मंत्री प्रताप सरनाईकांनी शरद पवारांची भेट घेतली। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता। सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक अध्यक्षपदाच्या शर्यतीत। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी करण्यासाठीचा राजकीय जुगाड। आमदारांना निधी वाटपावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात। गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून आदेश जारी। धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल, दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचं व्हिडिओतून उघड। संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यामुळे वाद, कोल्हापुरी चप्पल घालून आल्यामुळे अपमान केल्याचा तरुणीचा आरोप। एका कंपनीच्या संस्थापक तरुणीकडून व्हिडिओ शेअर। नागपुरात फटाके उडवण्याच्या उत्साहामध्ये 31 जण भाजले। शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू, 11 महिन्याच्या 2 चिमुकल्यांचा देखील समावेश। पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमाचं मोदींचं संबोधन। एनडीएच्या विजयाचा कानमंत्र देणार। माझे वडील राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात, कर्नाटकला प्रगतिशील आणि विचारशील नेतृत्वाची गरज। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांचं मोठं विधान। अमरावतीवर भारताचा दबदबा वाढणार, भारतीय सैन्यामध्ये 20 भैरव बटालियन सज्ज होणार। जलद आणि प्राणघातक कारवाईसाठी स्थापना, चीन आणि पाकिस्तान सीमेवर जलद ऑपरेशन करण्यासाठी मदत। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।